आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत। राज्यातील 2,27,00,000 लाडक्या बहिणींची आज वसुबारस 100% गोड सुद्धा झालेली आहे। कारण आज वसुबारस आहे, आज रमा एकादशी आहे। म्हणजेच आज 17 ऑक्टोबर आजचा वार शुक्रवार, आज वसुबारस निमित्त आणि रमा एकादशी निमित्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये वीज तांदळण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2,27,00,000 लाडक्या बहिणींची वसुबारस 100% गोड सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे विस्तांतर झालेला आहे। आता तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासून गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज वसुबारस आहे, आज रमा एकादशी आहे। तर या रमा एकादशी निमित्त आणि या वसुबारसच्या निमित्तानं पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळी गिफ्ट, त्यासोबत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका सेवा मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज वसुबारस निमित्त फक्त तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत नाहीत, त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासून गोड सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 17 ऑक्टोबर शुक्रवार आहे, उद्या 18 ऑक्टोबर शनिवार आहे। म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, 19 ऑक्टोबर रोजी रविवार आहे, रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 17 ऑक्टोबर 18 ऑक्टोबर या 2 दिवसांमध्ये पैसे येतील। रविवारी पैसे येणार नाही, डायरेक्ट लाडक्या बहिणींनो सोमवारी 20 तारखेला दिवाळी आहे, त्या अनुषंगाने आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऐकलेलं होतं, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 17 ऑक्टोबर 17 तारखेला पैसे येणार होते आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेले आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दिवाळीची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज 17 ऑक्टोबर शुक्रवार या ठिकाणी आजच पैसे वाटप होणार नाही, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 17 ऑक्टोबर 18 ऑक्टोबर म्हणजे शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसांमध्ये 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु फक्त या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत, त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये, त्यासोबतच लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस, दिवाळीची ओळणी या ठिकाणी विस्तांतर होत आहे। आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं काही वस्तू वाटप सुद्धा केल्या जाणार आहेत, तर या वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज महिला व बालिका सेवा मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका सेवा मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या आदेशानुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळीच डीबीटीचं बटन दाबून जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दिवाळी आज वसुबारस पासून या ठिकाणी सुरुवात सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज या ठिकाणी 17 ऑक्टोबर रोजी रमा एकादशी आहे आणि आज 17 ऑक्टोबर शुक्रवार रोजी वसुबारस आहे। त्यानिमित्त या ठिकाणी मुहूर्त साधून आजपासून निधी वाटपाला सुरुवात
करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होणार नाहीत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊन सुद्धा जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये ओवाळणीच्या स्वरूपामध्ये आजपासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी काय आदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। तर बघा लाडक्या बहिणींनो आताच अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये आज सकाळपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर हप्त्याचे 1,500 रुपये मिळालेले आहेत। आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळी झाल्यानंतर वाटप करायचे होते। परंतु लाडक्या बहिणींनो राज्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मागच्या 1 महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, तर त्या नुकसानामुळे भरपूर लाडक्या बहिणींची घरे उद्ध्वस्त झालेली होती, भरपूर शेतकरी बहिणींची घरे सुद्धा उद्ध्वस्त झालेली होती। त्यामुळे त्यांची दिवाळी होईल की नाही हा प्रश्न त्यांना सुद्धा पडलेला होता। परंतु अशा सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आहे। दोन्ही हप्त्यांचे पैसे या ठिकाणी विस्तार करायला सुरुवात केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे की आम्ही लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करणार आहोत, लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी कडू होऊन देणार नाही। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणताय तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। चेक वाटप आता होईलच, तुमची सगळ्यांची दिवाळी गोड झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जसं आम्ही म्हणालो की दिवाळी काळी होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची दिवाळी 100 आणि 101% गोडच होत आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी कडू होऊ देणार नाही अशा पद्धतीची माहिती आताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द 100% पक्का असतो। एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। म्हणजेच तुम्हाला आठवतंय का? बघा मागच्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता की मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे आम्ही पुढच्या दिवाळीला विस्तार करू आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो आज वसुबारसपासून गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी फोन करून आम्हाला विचारलेलं होतं की या ठिकाणी आम्हाला 3,000 रुपये येणार म्हणले, परंतु आमच्या खात्यामध्ये थेट 5,500 रुपये विस्तार झालेले आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे 3,000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये असे टोटल मिळून 5,500 रुपयांची ओवाळणी आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो आज सर्वात अगोदर शेवटच्या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत, त्याचप्रमाणे उद्या शनिवारी सुद्धा अशाच पद्धतीने पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो सर्व लाडक्या बहिणींची वसुबारस आज गोड होत आहे। उद्या शनिवार आहे, शनिवार गोड होईल। या ठिकाणी परवा दिवशी रविवार असल्यामुळे रविवारी बँकांना हॉल्ट असतो, म्हणजेच रविवारी बँका बंद असतात, त्या अनुषंगाने रविवारी पैसे थांबवले जातील। त्यानंतर लाडक्या बहिणींनो 20 ऑक्टोबर सोमवार रोजी या ठिकाणी परत एकदा निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कोणत्याही लाडक्या बहिणीने
हा व्हिडिओ चुकवायचा नाही, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे येऊन जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्व लाडक्या बहिणींना पैसे यावेत आणि त्या लाडक्या बहिणींसोबत आपल्याला सुद्धा पैसे यावेत, तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सर्व हप्त्यांचे पैसे जमा होतील। या ठिकाणी सर्व हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून या ठिकाणी कालच निर्णय घेण्यात आलेला होता। म्हणजेच काल एक बैठक झालेली आहे आणि आज दुसरी बैठक पूर्ण पडलेली आहे। बघा कालच्या बैठकीमध्येच निर्णय झालेला होता आणि आजच्या बैठकीमध्ये बटन दाबून या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना, या बैठकीमधून असा एक निर्णय गेलेला आहे की त्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। लाडक्या बहिणी आनंदाने नाचायला लागलेल्या आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना, असा कोणता निर्णय घेतलेला आहे की ज्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे? तर बघा लाडक्या बहिणींना, आज या बैठकीमधून घेतलेला निर्णय म्हणजे लाडक्या बहिणीने केवायसी केलेले असेल तरी पण पैसे वाटप होत आहेत आणि केवायसी केलेले नसेल तरी पण पैसे वाटप होत आहेत। आणि लाडक्या बहिणींनो, केवायसी संदर्भात अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे आतापासून लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। ज्या लाडक्या बहिणींना OTP येत नसेल त्यांचा प्रश्न सुद्धा सुटलेला आहे। तर तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवण्यात आलेला आहे त्याचीच माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ न चुकवता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपेल आणि तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे पैसे सुद्धा जमा होऊन जातील। बघा लाडक्या बहिणींना, आज कोणाला पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत, सर्व मिळून किती पैसे वाटप होणार आहेत, मागील पैसे येणार आहेत का, तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना, हे माहितीचं सरकार, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार लाडक्या बहिणींच्या बाजूने आहे, कारण या सरकारने लाडक्या बहिणीला मतदान दिलेलं होतं। म्हणजे लाडक्या बहिणींनी सरकारला मतदान दिलं आणि या ठिकाणी सरकारने सुद्धा लाडक्या बहिणींचा विश्वास तुटू दिला नाही। लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील किंवा लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे आलेले नसतील, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण लाडक्या बहिणींना, आज सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप करणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर तुम्हाला आज 17 ऑक्टोबर शुक्रवार रोजी हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना, आज वसुबारस रमाई एकादशी, आजचा वार शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे, ओळणीचे पैसे एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, तुमचा जिल्हा या शेवटच्या 10 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण तुमचा जिल्हा 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत जातील आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर सुरुवात करून घेऊयात की या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत, त्यासोबतच कोणकोणत्या बँकांना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होतील, कोणत्या बँकेमध्ये दिवाळीची ओवाळणी, दिवाळीचे पैसे वाटप होणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा वाटप होऊन जातील। आता बघा लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना दिवाळीच्या अगोदर फराळाचे साहित्य खरेदी करायचे आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदरच पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच दिवाळीची खरेदी करण्यासाठी सप्टेंबरचे 1500 रुपये सोडलेले होते, आता दिवाळीची अजून खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडक्या बहिणींना, आता हा चालू महिना ऑक्टोबर महिना आहे
आहे. तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज दिला, उद्या दिला, परवा दिला तरी पण सरकारला काही फरक पडणार नाही. त्या अनुषंगाने म्हणजे सरकारला कधी ना कधी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता द्यायचाच होता. जर या ठिकाणी दिवाळीच्या अगोदर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला तर या ठिकाणी सरकारला फायदा होईल, लाडक्या बहिणी सरकारवरती खुश होतील. या दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नियमाप्रमाणे वाटप होत आहे. फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये वाटप करता येत नसतं. परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारची परवानगी घेऊन या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे मागच्या वर्षी आचारसंहिता लागलेली होती त्याच्या अगोदर पुढच्या महिन्यांचे हप्ते म्हणजे ज्या ज्या महिन्यांमध्ये आचारसंहिता असते त्या महिन्यांचे हप्ते अगोदरच देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे या ठिकाणी दिवाळीनिमित्त अतिवृष्टी झाल्यामुळे ॲडव्हान्समध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पैसे सरसकट सर्वच बहिणींना मिळणार नाही. त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींनी वाट पाहू नये, अन्यथा या ठिकाणी तुम्ही फक्त वाट पाहत राहाल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही पैसे वाटप करत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात का? जर असाल तरच हा व्हिडिओ पहा, अन्यथा व्हिडिओ पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना सरकारने अगोदर जे नियम लावलेले होते त्या नियमांमध्ये आता बदल केलेला आहे. काही या ठिकाणी जुने नियम ठेवलेले आहेत, काही नवीन नियम लावलेले आहेत. जुन्या नियमांमध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही जुन्या नियमांच्या आधारानुसार पैसे घेत असाल तर यापुढे जुन्या नियमांच्या आधारावरती पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच तुम्हाला आता जुन्या नियमांमध्ये बसायचं आहे आणि नवीन नियमांमध्ये सुद्धा बसायचं आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सर्व हप्त्यांचे पैसे, या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% वितरण सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की ज्या शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार होत आहे. तर त्या ठिकाणी शेवटच्या 10 जिल्ह्यांची आणि प्रमुख बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला शब्द 100% खरा होत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की तुमचा जिल्हा आज शुक्रवारसाठी निवडण्यात आलेल्या जिल्ह्यांपैकी आहे का? जर तुमचा जिल्हा आजच्या शुक्रवारच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे वाटप होतील. जर तुमचा जिल्हा उद्याच्या शनिवारच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला उद्या पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींनो, शुक्रवार आज गोड होईल, उद्या शनिवार काही लाडक्या बहिणींचा गोड सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणींनो, तुमची सुद्धा ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपेल आणि तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे या ठिकाणी विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आजच्या प्रमुख 10 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. लगेच बँकांची यादी बघून घेऊयात. त्यानंतर लगेच लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाही त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये आज एकाच दिवशी पैसे वाटप करणं शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज शुक्रवार, उद्या शनिवार या 2 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 2 दिवसांमध्ये राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार होते. त्याप्रमाणे आज शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. आज शुक्रवारी पैसे वाटप होतील, उद्या शनिवार आहे तर उद्या सुद्धा पैसे वाटप होणार आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची 2 महिन्यांची, 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. आता आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात. लगेच बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. परंतु लाडक्या बहिणींना, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं बोनसच्या स्वरूपामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. तर आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणीने मेसेजच्या द्वारे, कमेंटच्या द्वारे, त्यासोबतच व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत, आम्हाला सुद्धा पैसे आलेले आहेत. परंतु ज्या ताईंच्या खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणीने आपला जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे का, आपलं बँक खातं या यादीमधील बँकेमध्ये आहे का, आपण सुद्धा या नवीन नियमांमध्ये बसत आहोत का, अशा सर्व गोष्टी तपासायच्या
असायचे आहेत, अन्यथा फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना पैसे येऊन जातील. फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की कोणताही अडथळा न येता आपल्या खात्यामध्ये पैसे यावेत तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर आपण सुरुवात करूयात की कोणकोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत नसतील, त्यासोबत ज्या पुरुषांनी आम्ही सुद्धा लाडकी बहीण आहोत अशा 14,000 पुरुषांना पैसे येणार नाहीत. म्हणजेच एकत्रितपणे सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी गरजू नसतील, ज्यांचं उत्पन्न कमी नसेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील तर अशा बहिणींना पैसे येणार नाहीत. परंतु कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवणार आहेत, कोणकोणत्या बहिणींना पैसे येणार आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना एकंदरीत पात्रता, नियम, अटी, शर्ती कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणींना तुमची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही या लाडकी बहीण योजनेमध्ये जास्त बदल केलेला नाही. म्हणजेच जे जुने नियम लावण्यात आलेले होते ते नियम ठेवण्यात आलेले आहेत. काही जुन्या नियमांमध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या 2025 साठी 1-2 नवीन नियम सुद्धा लावलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज 17 ऑक्टोबर शुक्रवार रोजी पैसे येतील. उद्या या ठिकाणी 18 ऑक्टोबर शनिवार रोजी पैसे येतील. या ठिकाणी 20 ऑक्टोबर सोमवारी सुद्धा पैसे येतील. म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींचा शुक्रवार, शनिवार आणि डायरेक्ट सोमवार सुद्धा गोडच होणार आहे. त्या अगोदर पात्रता नियम सांगत आहे, काळजीपूर्वक ऐकायचं आहे जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच कोणकोणते नियम लावलेले आहेत, कोणकोणते नियमांतर्गत पैसे जमवणार आहेत त्याचीच माहिती सांगत आहे. बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला जुने नियम आठवत आहेत का? बघा पहिला नियम 4चाकी गाडीचा लावण्यात आलेला होता. म्हणजेच ज्या बहिणींकडे 4चाकी गाडी नसेल त्यांना पैसे जमा होतील. म्हणजेच लाडक्या बहिणीनं 4चाकी गाडी स्वतःसाठी वापरत नसेल, तिची नोंदणी भाड्यासाठी केलेली नसेल तर पैसे मिळणार नव्हते. परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे 4चाकी गाडी असेल, मग याच्यामध्ये टेम्पो असेल, रिक्षा असेल, त्यासोबत एखादं छोटा हत्ती असेल, पिकअप असेल, भाड्यासाठी वापरलेली जाणारी गाडी असेल तर अशा लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील. परंतु ज्यांच्याकडे 4चाकी गाडी असेल, मग ती गाडी 10 लाखाची, 20 लाखाची, 25, 30 लाखांच्या गाड्या असतील तर अशा लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होणार नव्हते. त्यानंतर दुसरी पात्रता उत्पन्नाची घालण्यात आली होती. तीच पात्रता 2025 ऑक्टोबर-नोव्हेंबर हप्त्यासाठी लावण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये म्हणजेच 2024, 2025, 2025, 2026 या आर्थिक वर्षामध्ये तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. त्यासोबत घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. म्हणजेच वकील नसावा, डॉक्टर, शिक्षक अशा सरकारी हुद्द्यांवरती कामाला नसायला पाहिजे. त्यानंतर लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. त्यासोबत लाडक्या बहिणीनं लाडकी बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असायला पाहिजेत. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल अशाच बहिणींना पैसे वाटप होतील. घरामधील 2च महिला लाभार्थी असायला पाहिजेत. अशा पद्धतीने जुन्या नवीन पात्रता लावलेल्या आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी जुन्या पात्रतांमध्ये, नवीन पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत. सुधारणा केलेल्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजे जेणेकरून हप्त्यांचे पैसे ज्यावेळेस या ठिकाणी जमा होतील त्यावेळेस जमायला अडचण सुद्धा निर्माण होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आता तुम्ही म्हणाल बस झालं कीर्तन, आम्हाला जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सांगून टाका जेणेकरून आमचा वेळ वाचून जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी लगेच सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि जर अजून काही महत्त्वाची कामे केलेली नसेल तर ती कामे सुद्धा करून ठेवा. अन्यथा पैसे सोडल्यानंतर फक्त तुम्हालाच पैसे येणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील. समोरच्या ताईला, शेजारच्या काकूला
सर्वांना पैसे जमा होतील, फक्त तुम्हालाच पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे. जर कामे केलेली असतील तर पैसे येण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही. खाटाखाट तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये पहिलंच काम आधार कार्डाचं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीने आपले आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असायला पाहिजे. जर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असेल, आधार कार्डाची डीबीटी ॲक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, दुसरं काम म्हणजे तुमचं बँक खातं चालू आहे का, बँक खात्याची KYC केलेली आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा लगेच देतो. परंतु हे कामे तुम्ही करायची आहेत. म्हणजेच आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे, आपली डीबीटी ॲक्टिव्ह आहे का हे पाहायचं आहे. त्यासोबतच जे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल ती बँक चालू आहे का, त्या बँकेमध्ये तुमचं खातं सध्याच्या स्थितीला चालू आहे का, बँक खात्याची KYC केलेली आहे का, पॅन कार्ड बँकेला लिंक केलेलं आहे का. तर अशा सर्व गोष्टींची तपासणी, अशी महत्त्वाची कामे तुम्ही सुद्धा करायची आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आता जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. परंतु जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आणि या ठिकाणी बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ सुद्धा बंद करू नका. बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर बँकांची यादी बघून घ्या, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वच बँकेमध्ये पैसे येणार नाहीत. काही प्रमुख बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील, काही बँकेमध्ये पैसे येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल अशा बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. कारण हे पैसेच आधार कार्डवरती सोडले जात असतात. त्यामुळे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असेल अशाच बँकेमध्ये पैसे वाटप होणार आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, जी बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेली, खाजगी मान्यता असलेली, पतसंस्थेची मान्यता असलेली, सोसायटीची मान्यता असलेली बँका असेल त्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर SBI बँक, पोस्ट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, अशा सर्व सरकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटीच्या बँकेमध्ये पैसे जमा होतील. परंतु लाडक्या बहिणींनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बँकांना डीबीटीची सिस्टीम नसेल अशा बँकेमध्ये पैसे येणार नाहीत. बघा आता आपण बँकांच्या यादी पाहिली, आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, आता या जिल्ह्यांच्या यादीमध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, रायगड, परभणी, अकोला, त्यासोबत जालना असेल, हिंगोली, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अशा प्रमुख सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे 1500, हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा केलेले आहेत. परंतु ज्या बहिणींना अद्याप सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींना दिवाळीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा होतील आणि लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 20 ऑक्टोबरच्या अगोदर जमा होईल, अशा पद्धतीने बातम्या फिरत आहेत. आणि लाडक्या बहिणींना, जर सरकारला वाटलं की या ठिकाणी लाडक्या बहिणींची दिवाळी धुमधडाक्यामध्ये साजरी व्हावी तर या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तार होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनी आपापली कामे करून ठेवायची आहेत. सरकार तुमच्या खात्यामध्ये किती पण पैसे सोडू शकतं, त्यामुळे सर्व कामे करून ठेवायचे आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.